गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली निवडणूक म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका या लागल्या आणि आज त्या निवडणुका पार पडल्या. त्याला 10 वर्ष कोरोना काळ आला, त्याच्यामध्ये अनेक काय प्रलंबित विषय होते, त्याच्यामुळं 10 वर्ष निवडणुका झाल्या नाही. हा पुढे पुढे ढकलण्यात आल्या आणि 2026-2025च्या शेवटी त्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. नागरिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं, 10 वर्षानंतर निवडणुका लागतात म्हणून. सर्व पक्षांनी आपापली कंबर कसून या रिंगणात उतरले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या याच्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टीची युती, त्याचबरोबर उबाटा आणि मनसे यांची युती होती. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस आणि वंचित आघाडी यांची युती झालेली आहे. आपण पाहिलं असेल की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अनेक पक्षांनी वेगवेगळ्या मोठमोठ्या सभा घेतल्या, मोठमोठ्या रॅल्या काढल्या आणि आपलं शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते दाखवलं देखील. आज जेव्हा ह्या निवडणुका लागल्या आणि फॉर्म भरण्याचा जो दिवस होता, त्या दिवसापासून दुसऱ्या दिवशीपर्यंत फॉर्म भरणी झाली, फॉर्म छाननी झाली, फॉर्मचं नाव बघितलं, फॉर्म कसा भरलाय ते पाहण्यात आलं आणि तो फॉर्म ज्यावेळेस पाठीमागे घ्यायचा त्यावेळेस फॉर्म मध्ये काही त्रुटी होत्या त्या देखील आढळल्या आणि काही जणांचे फॉर्म बाद झाले. तर काही जणी हा कल्याण डोंबिवली मधला आतापर्यंतचा इतिहास झालेला आहे की निवडणुकीचा रिझल्ट यायच्या पहिले फॉर्म भरणी झाली, फॉर्म मागे घ्यायच्या वेळेस 20 नगरसेवक हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत. त्याच्यामध्ये 6 नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटाचे, तर 14 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले. हा एक इतिहास झालेला आहे. त्यानंतर देखील प्रत्येक पक्षांनी आपापली कंबर कसून हा प्रचाराला सुरुवात झालेली आहे. प्रचार देखील केलेला आहे. अनेक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, यांच्या मोठमोठ्या सभा झालेल्या आहेत आणि आज तो दिवस आला निवडणुकीचा. आज सकाळपासूनच चांगल्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे वोटर आहेत त्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या निवडणुका पार पडल्यात. आता 3 वाजेपर्यंत जवळजवळ 30% जास्त मतदान झालेलं आहे. आपण पाहिलं असेल की कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचारी, पदाधिकारी, पोलीस प्रशासन, वेगवेगळ्या पोलिसांचे पथक हे वेगवेगळ्या ठिकाणी आपले ड्युटी बजावत आहे. जिथे जिथे पोलिंग एजंट आहेत, जिथे जिथे हे वोटिंग होणार आहे, तिथे तिथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे. आणि ह्या काही घडामोडीच्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना याच्यामध्ये वाद देखील झालेला आपल्याला दिसला असेल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकमेव प्रभाग असा आहे की जिथे मैत्रीपूर्वक लढत होती, तो प्रभाग म्हणजे 29 वार्ड नंबर. काही दिवसापर्यंत मैत्रीपूर्वक लढत होती, परंतु 2 ते 3 दिवसापूर्वी तिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तिथे पैसे वाटायला आले असा शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी आरोप केला होता आणि त्याच्या तब्बल दुसऱ्या दिवशीच पुन्हा तोच प्रकार घडला आणि तिथे अक्षरशः डोकेफोडी झाली, मारामारी झाली. तिथे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणात जखमी झाले. दोन्ही पक्षातील काही 4-5 इकडचे असे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे जखमी झाले. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल देखील करण्यात आलं. मात्र उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पोलिसांनी त्या दोघांना अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला, अरेस्ट देखील केला. पण जेव्हा त्यांना मेडिकलला नेलं त्यावेळेस तिथे मोठ्या प्रमाणात मध्यरात्री जवळजवळ 1 वाजता मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी तिथे जमले तिथे आणि त्यांनी आक्रोश केला आणि मग त्यानंतर पोलिसांनी त्यांची प्रकृती खराब झाल्या कारणाने या दोघांची, नितीन पाटील आणि रवी पाटीलची, त्यांना कलव्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आणि आज आपण बघितलं असेल सकाळपासूनच मोठ्या आनंदात हा जो लोकशाहीचा उत्सव हा साजरा झाला, पार पडलेला आहे. आता तब्बल फक्त 1 तास राहिलेला आहे. 1 तासामध्ये आता किती टक्के मतदान होईल हे सांगता येत नाही, परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आतापर्यंतचा इतिहास आहे हे 45 ते 47% वरती कधी गेलेले नाहीत. आता 10 वर्षानंतर निवडणूक झालेली आहे. हा नागरिकांचा उत्साह हा कशा प्रकारे आपल्याला दिसून येतो हे पाहावं लागेल. आतापर्यंत दुपारपर्यंत 30% जास्त मत झालं आहे आणि आता जवळजवळ तासभर आले, तासापर्यंत 15 ते 20% मतदान होईल अशी अपेक्षा आहे. अशोक कांबळे, लोकशाही, कल्याण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.